जॉब जंक्शन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथे ज्या पोस्ट निघालेल्या आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत। परंतु त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, तसेच बेल आयकॉन प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला नवीन जॉबबद्दल माहिती मिळत राहील। तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 येथे या पोस्ट निघालेल्या आहेत। तर याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात। तर दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी 37 जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे। त्यासाठी सहाय्यक कक्ष अधिकारी गट ब अराजपत्रित इथे एकूण 3 पदांची व्हॅकन्सी इथे निघालेली आहे। तसेच राज्य कर निरीक्षक गट ब अराजपत्रित एकूण 279 पदे इथे निघालेली आहेत। त्यामध्ये पदसंख्या ही सर्वसाधारण 51, महिला 23, खेळाडू 4 आहे। तसेच दिव्यांगांसाठी एकूण 11 पदे, 3 पदे ही अंध, अल्पदृष्टी यांच्यासाठी राखीव असणार आहेत। तसेच कर्णबधिरता वगैरे यांच्यासाठी ही पदे असणार आहेत। तर अनाथसाठी 3 पदे आणि 2 पदे संस्थात्मक, 1 पद संस्थाबाह्य यांच्यासाठी असणार आहे। अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक 1 ऑगस्ट 2025 पासून दिनांक 21 ऑगस्ट 2025 पर्यंत असणार आहे। ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 21 ऑगस्ट 2025 12 वाजेपर्यंत असणार आहे। भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक 23 ऑगस्ट 2025 असणार आहे। तसेच चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक इथे 25 ऑगस्ट 2025 रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये इथे दिलेला आहे। पदसंख्या व आरक्षणाबाबत सर्वसाधारण इथे माहिती दिलेली आहे। वेतन श्रेणी सहाय्यक कक्ष अधिकारी संवर्गासाठी S16 रुपये 44,900 ते 1,42,400 एवढं असणार आहे। तसेच व इतर संवर्गासाठी S14 38,600 ते 1,22,800 तसेच इतर भत्ते असणार आहेत। भारतीय नागरिक असावा। तसेच वयोमर्यादा येथे सांगण्यात आलेली आहे। काय असणार आहे पहा। सहाय्यक कक्ष अधिकारी 1 नोव्हेंबर 2025 रोजी किमान मागासवर्गीयांच्यासाठी 18 ते अमागासाठी 38 आणि मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष वय इथे लागणार आहे। तसेच अमागासाठी जर खेळाडू वगैरे असाल तर 43 आणि जर दिव्यांग असेल तर 45 वर्षांपर्यंत इथे फॉर्म भरता येणार आहेत। तर अर्ज हा विहित नमुन्यात करायचा आहे। मराठी भाषेचं ज्ञान इथे असणं आवश्यक आहे। तसेच जी मुख्य परीक्षेकरता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी शैक्षणिक पात्रता तुम्ही धारण केलेली असली पाहिजे। तर परीक्षेचे टप्पे इथे काय असणार आहेत पहा। सहाय्यक कक्ष अधिकारी आणि राज्य कर निरीक्षक तर संयुक्त पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा ही संयुक्त पूर्व परीक्षा ही एकत्र असणार आहे। 100 गुणांची परीक्षा असणार आहे। तसेच मुख्य परीक्षा ही 400 गुणांची असणार आहे। आणि महाराष्ट्र गट ब अराजपत्रित तर दोन्हीसाठी वेगवेगळे असणार आहे। पूर्व परीक्षेचे अर्ज करण्याची पद्धत इथे सांगितलेली आहे। तर आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर जायचं आहे आणि तिथे रजिस्ट्रेशन करून तुम्ही तिथे अकाउंट वगैरे ओपन करायचं आहे आणि त्यानंतर तिथे विहित नमुन्यामध्ये जसं सांगितलं आहे PDF मध्ये तसा अर्ज तुम्ही सादर करायचा आहे। अर्ज सादर करायच्या वेळी तुम्ही जे अर्ज फिल करणार आहात ते सायबर कॅफेमधूनच फिल करा, कारण घरगुती अर्ज इथे करता येत नाही। डॉक्युमेंट्स वगैरे स्कॅन करावे लागतात। तर त्यामध्ये तुम्ही एक काळजी घ्या, फाईल वगैरे साईज जी असते ती 50 KB पेक्षा कमी वगैरे असली पाहिजे। तर त्यानुसार तुम्हाला इथे फोटो फाईल जे तुमचे डॉक्युमेंट्स असतील त्याप्रमाणे इथे अपलोड करावे लागतात। त्यामुळे घरी फॉर्म ज्यांना भरता येत नाहीत त्यांनी सायबर कॅफेमध्ये जाऊन फॉर्म फिल करू शकता। ते परीक्षा शुल्क काय असणार आहे। संयुक्त पूर्व परीक्षा 394 आणि जे मागासवर्गीय आहे त्यांच्यासाठी 294 रुपये असणार आहे। तर इथे प्रवेश पत्र जे असणार आहे ते तुम्हाला वेबसाईटवर मिळणार आहे। तर तुम्हाला ज्या सदर जाहिरात आयोगाच्या या mpsc.gov.in या साईटवर उपलब्ध असणार आहे।